नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सांगली जिल्ह्यातील कुपवाड परिसरातील विघ्नहर्ता शांती कॉलनी इथं 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 6 वाजता कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान पती-पत्नीवरील जीवघेण्या हल्ल्यात झाले. यामध्ये शेजारीच राहणारा 52 वर्षीय आरोपी फरीद अब्दुल शेख यान, 35 वर्षीय मनीषा मोहन केसरेकर आणि 45 वर्षीय मोहन नागप्पा केसरेकर यांचा खून केला. यामध्ये मनीषा यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, तर पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या मोहन यांच्या डोक्यात हातोड्याने वार करण्यात आला. मनीषा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी मोहन यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र 19 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणातील संशयित फरीद अब्दुल शेख याला पोलिसांनी घटनेनंतर काही तासातच ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर त्याने घरातून हातोडा आणि चाकू आणून हल्ला केला. प्रकरणाचा पुढील तपास कुपवाड पोलिसांकडून सुरू आहे. केसरेकर दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून या घटनेमुळे दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. या प्रकरणानंतर सांगली कुपवाड परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी शेख याचे बेकायदेशीर शेडवर बुलडोझर चालवण्याची मागणी लावून धरली. नागरिकांचा संताप पाहून महानगरपालिकेने बेकायदेशीर हटवले. ही केस जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशी द्यावी या मागणीसाठी दिनांक 21 रोजी हिंदुत्ववादी संघटनांनी सांगली बंदची हाक दिली होती. या आंदोलनामध्ये शेम भागातील मराठी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी कोर्ट कचेऱ्या करत वेळ घालवण्यापेक्षा आरोपीचा एन्काउंटर करावा अशी मागणी केली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह हिंदुत्ववादी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. मयत केसरकर एक मुलगा आणि एक मुलगी असून तेही मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ते अनाथ झालेले पाहून बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांना अश्रू रोखता आले नाहीत. त्यामुळे काही काळ वातावरण भावुक झाले होते. कर्नाटकातून इथं आले आणि 500 लोक त्या दवाखान्याच्या बाहेर मी गेलो तेव्हा रडत होते. पत्रकारांनी पण त्यांना बघितलंय. आता या पोरांना वाली कोण सांगा. मी माझे वडील 4थीला असताना ब्रेन ट्यूमर झाला, दवाखान्यात होते. माझे वडील शिक्षक होते. मी सांगलीच्या जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये शिकलोय. दर महिन्याला पालकांची मिटिंग असते. तुम्ही सगळे शिकलाय. शिक्षक म्हणतात की पालक मिटिंग आहे, पालकाला घेऊन या. मी माझ्या आयुष्यामध्ये पालक मिटिंगला पालकाला घेऊन जाऊ शकलो नाही, कारण माझा बाप जीवन जरी होता तरी हरपूर्णाला खेळून होता. आता मनोज आणि मनालीला पुढच्या महिन्यामध्ये पालक मिटिंगला बोलावलं. त्याने कुणाला घेऊन जायचं सांगा तुम्ही. कुणाला घेऊन जाणार हे? आज आम्ही आलो मोर्चाला सगळे. आम्ही आता इथून निघूनतो. आपण दुःख व्यक्त करू, पण पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा ह्यांना पालक मिटिंग असेल किंवा उद्या शाळेला गेला, शाळा सुटली आणि घरी आले, मम्मी मला आता भूक लागल्या, मला काहीतरी खायला करून दे. कुणाला सांगतील सांगा बघूवर? कुणाला विचारतील सांगा बघूवर? घरात आजारी आहे, आई येऊन विचारलं असतं की बाबा तुला आता गोळी पाहिजे, तुला इंजेक्शन द्यायचं आहे. बाप आला विचारलं असतं, केलं असतं. आता हे कुणाला जातील? याची चूक काय आहे? त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी सांगावं की ज्यांना वाटतंय आम्ही हिंदू मुसलमान करतोय, ज्यांना वाटतंय की आम्ही मताच्या राजकारणासाठी हे सगळं करतोय, त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या त्या विचारवंतांना माझा प्रश्न आहे, या दोघांची काय चूक आहे? त्यांच्या आईची आणि वडिलांची काय चूक होती? आणि त्यांना कशासाठी मारलं, कुठल्या कारणासाठी मारलं? त्यांनी